काय लिहिले वाचा तुम्ही. शिवाजी महाराज जन्मस्थळ रानभेंडी. झाडं बघत मस्त बघत आम्ही आता चाललो शिवाय मातेचं मंदिर. शिवाय मातेचं हे तेच मंदिर आहे. जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना मागितलेला. या गडाचं नाव शिवनेरी का पडलं? कारण ते शिवाजी मातेचं मंदिर म्हणून या गडाचं नाव शिवनेरी असं पडलं. जिजामातांनी काय केलेलं? जिजामातेने एक पुत्र मागितलेला शिवाय मातेकडे. आणि शिवाजी मातेच्या आशीर्वादामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. म्हणून देवीच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पडलं छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, आत्ता पण आम्ही आहे किल्ल्यावर चालतो. आता जिथे जन्म झाला आता आम्ही तिकडे भेटणार परत. आता जिथे जन्म झाला डायरेक्ट तिकडे बत्ती जाणार. दिसतंय आता डायरेक्ट तिकडे जाणार. तर चला आता तिकडे पोचूया आणि बघूया तिकडचं. तर ठीक आहे, आमच्यासोबत राहा तुम्ही. आता नंतर भेटूया. आम्ही इथं आलोय आणि या दरवाजाचं नाव आहे वीणा दरवाजा. इथं बघा किती शिडी आहेत. आता आपण भेटूया पुढे. तर तोपर्यंत बाय. तर आता हा आहे कुलूप दरवाजा. हे बघा दरवाजा. चलूया वरती. आता मागचं तुम्ही पहा. आता मिळूया नंतर. आता आम्ही दरवाजेच्या आतमध्ये आलोय. सो आता आतमध्ये चला. आम्ही पोहोचणार आहे. आता थोडीसं चुरलंय. आम्ही पोहोचल वरती. तुम्ही बघत राहा पुढे. आणि आता आम्ही इथं आलोय. बघू शकता किती उबड खाबड मध्ये आम्ही चालतोय. अजून वरती मित्रांनो खूप आहे. हे बघा रस्ता तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता जिथे जन्म झालाय माहितीच आहे कोणत्या किल्ल्यावर झालाय. त्या किल्ल्यावर आम्ही आता चालतोय. ह्याला बोलतात शिवनेरी. पाण्याची बॉटल छोटीशी बॅग वर घेऊन चाललोय. आता मिळूया नंतर. आता इकडचा नजारा बघा. अजून आम्हाला खूप वरती जायचंय. सुरू पासून आम्ही चढलोय ते बघा आता काय दिसतंय. केवढं मोठं बघू शकता. एकदा येऊन बघा तुम्ही मित्रांनो. आणि आम्हाला
अजून खूप चढायचं आहे. हे शेवटचं आहे, नाही तर आम्ही अजून खूप चढलोय. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही केवढं वरती आलोय. हे माझे पप्पा आणि त्यांचे मित्र. अजून आम्हाला खूप वरती जायचं. आता इथं बघूया आपण आता हे काय आहे. दिवा केवढी मोठी बघा, बघू शकता तुम्ही. ही किल्ल्याची भिंत आणि हे शिड्या. हे बघा पुन्हा बघा. तर आता मिळूया नंतर. तर हे आहे हवन करण्याची जागा. इकडं आधी हवन व्हायचं. तर आता जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, आता तिकडे चाललोय आम्ही. तुम्ही पाहू शकता. आणि इथं मित्रांनो, इथून चालायला असं खड्डा असे दगड आहेत. इथून बस थोडंसंच लांब आहे, मग आपण पोचल लगेच. जिकडे जन्म झाला तिकडं पोचल. तर आता पुढे पाहूया मित्रांनो. हे पहा, या साईडून बघितलं तर जिजाऊ माता, या साईडून बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज. ते एक जुन्या काळातलं घर आता तुटलं. राहण्याचं ठिकाण हे आहे राहण्याचं ठिकाण. हे जन्मस्थान. हे तर मित्रांनो, जन्मस्थान तिकडे आहे. तर आता आम्ही चाललोय जन्मस्थानच्या इथं. तर आता चला. इथं जन्म झालेला शिव जन्मस्थान. आता आपण जाऊया. हे तेच आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आता तिकडे जाऊया जन्मस्थानच्या इथं. हे पहा, इथून हे काय आहे, हे काय आहे ते कॉमेंट मध्ये सांगा. आणि हे छोटस तलाव, जिकडे ते आंघोळ करायचे. बघा बघा किती बेडकी आहेत. आतमध्ये नाही तर छत्रपती शिवाजी महाराज रोज आंघोळीला यायचे. आता जन्मस्थानची इथं आतमध्ये चालूया. त्यांना जन्म झाला आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पाळणा. छत्रपती शिवाजी महाराज हे आहे जुन्नर सिटी. इथं बघा जुन्नर सिटी केवढी मोठी आहे. आता इथून पुढं बघूया आपल्याला काय काय भेटतं. चला, आता आपण चाललो आहे कडेलोक टोक
म्हणजे तिकडून आधीच्या काळात धक्का द्यायचे, गुन्हेगारांना धक्का द्यायचे आधीच्या काळात. तिथून आता आम्ही पोचलो आहे कडेलोक टोकाकडे. आणि हे कडेलोट. आतमध्ये जाऊन पाहूया. हे आहे कडेलोक टोक. आणि इथून आधीच्या काळात गुन्हेगारांना धक्का द्यायचे. पाहू शकता हे जुन्नर सिटीच आहे. हा आहे शिवनेरी किल्ला. पहा मित्रांनो, समोर आहे सह्याद्रीचे डोंगर. इथं उभं करायचा शेवटचा टोक. आता आम्ही भेटूया नंतर. आता ठीक आहे, पुढच्या ब्लॉग मध्ये आपण आता भेटूया. बाय.